भारतीय जनता पार्टीचे आमचे आदले अध्यक्ष, राज्यसभेचे आदले खासदार आणि हे पार्लिमेंटरी निवडणुकीचे दक्षिण गोयचे भारतीय जनता पार्टीचे कन्व्हेनर विनय तेंडुलकर, आमचे मुर्गांवचे आमदार संकल्पा बामणकर, हांव तुमचे सगळ्या पत्रकारांचे आजच्या पत्रकार परिषदेक हार्दिक स्वागत करता। सगळ्यात पयली आज आमचे गोयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांकां त्यांच्या कारकिर्दीक 5 वर्सां आज पूर्ण जातात आणि म्हणून त्यांचे भारतीय जनता पार्टीच्या वतीन आमी स्वागत करतात, अभिनंदन करतात। गेली 5 वर्सां बऱ्या तरेन तांच्यांनी आणि त्यांच्या पूर्ण मंत्रिमंडळात बरें काम केलें आणि 2022 परत एकदा गोंयच्या लोकांनी तांकां आशिर्वाद दिलो आणि परत ते मुख्यमंत्री झाले आणि 2022 ते आतापर्यंत ते आणि त्यांचे पूर्ण मंत्रिमंडळ डबल इंजिन सरकारच्या माध्यमांतल्यान गोंया भितर विविध योजना विकासाचे कार्य आसा ते करत आसा आणि ताका लागून तेंचे अभिनंदन करता। आज मुद्दम जी पत्रकार परिशद हांगा आपयली ND-ED अलायन्स जे आसा त्यांची काल शिवाजी मैदानाचेर मुंबय हांगासर सभा जाली आणि त्या सभेन काँग्रेसचे नेते राहुल गांधी हांच्यांनी शक्तीच्या संदर्भात एक विचित्र असो स्टेटमेंट केलो। कारण भारतीय जनता पार्टी सदोदित महिला शक्ती आमी सदोदित म्हणत आसात आणि ह्या महिला शक्तीन सदोदित भारतीय जनता पार्टीक समर्थन दिल्लें आसा, सदोदित तांकां साथ दिल्ली आसा आणि आमी सदोदित मानतात की नारी शक्ती ही सगळ्यात व्हड शक्ती अशें मानतात आणि ED अलायन्स जे आसा हे अलायन्स ते डिस्ट्रॉय करपाचे विचार त्यांच्या भितर आसा, त्यांच्या मॅनिफेस्टोनी त्यांच्यांनी घातिल्ले आसा। BJPन सदोदित भारतीय जनता पार्टीन महिला ही आमची ताकद अशेंच समजलेले आसा, मागीर ते देश पातळीचेर आसत किंवा स्टेटी भितर आसत, आमी सदोदित महिलांचो सन्मान केल्लो आसा। पण काँग्रेस पार्टीन तांचे नेते हे सदोदित महिला विरोधी आसा हे आमी बऱ्याचदा पळयल्लें आसा आणि म्हणून कितलीं वर्सां भारत देश स्वतंत्र जातकच केवळ महिलांक तांच्यांनी सांगलें की आमी अशे गोष्टी करतात तशे गोष्टी करतात, पण शेवट पर्यंत खंयचीच गोष्ट जी महिलांक जाय ती ते करपाक शकले ना आणि 33% रिजर्वेशन, कारण दोन्ही लोकसभा आसत राज्यसभा आसत ह्या दोन्ही हावजा भितर त्यांची स्वताची मेजॉरिटी आसताली, पण त्यांच्यांनी एकूय बिल जे आसा ते महिला सशक्ती करपाचें बिल केन्नाच पास करपाक शकले ना आणि महिला सशक्तीकरणाची केवळ भाशणां दीत उरले आणि म्हणून त्यांच्यांनी ते 33% रिजर्वेशनूय करूं शकले ना। पण आमी सदोदित नारी शक्ती हिचो सदोदित सन्मान केल्लो आसा आणि ज्या वेळाचेर पयली पार्लिमेंट नवीन बिल्डिंग तयार जाली आणि बिल्डिंगेचें उद्घाटन जातकच संसद, राज्यसभा आणि लोकसभा ह्या संसदे भितर पयलें जर बिल खंयचें पास केल्लें आसत जाल्यार 33% रिजर्वेशन फॉर वुमन तांकां लोकसभा विधानसभा ह्या दोन्ही हावजा भितर तांकां रिजर्वेशन मेळपाक जाय हें डिसिजन पयलें डिसिजन तातूंत घेतिल्लें आसा। आमी पळयतात की आमी हे सगळें करता आसतना सदोदित सगळ्या जाती धर्माच्या महिलांक एक लेवल असोच रिस्पेक्ट दिल्लो आसा आणि मुस्लीम भगिनींचेर अन्याय जातालो आणि ताका लागून ट्रिपल तलाक रद्द करपाचें काम सुद्दां नरेंद्र मोदीच्या सरकारान केंद्राक केल्लें आसा। आमी सदोदित बिलीव करतात महिला ही शक्तीचें रूप आसा अशें आमी सदोदित समजतात आणि तितलोच रिस्पेक्ट महिलेक भारतीय जनता पार्टी सदांच दीत आयिल्ली आसा। एक सायड आसा की काँग्रेस जो ह्या शक्तीचो विनाश करपाचो तकलेन घेवन बसला आणि दुसऱ्या वटेनच्यान भारतीय जनता पार्टी ही शक्तीची पुजा करप अशें आमी सदोदित मानतात। आमी लोक शक्ती ज्यो आसात ज्या शक्तीचो ते विनाश करपाक सोदतात ह्या शक्तीचो ते विनाश करतले की भारतीय जनता पार्टीक ह्या शक्तीचो आशिर्वाद मेळटलो हे 4 जुनाक ज्या वेळाचेर ह्या देशांतलो सर्वोच्च जे डेमोक्रेसी आसा म्हणजे निवडणुकीचो निकाल जातलो त्या वेळाचेर सिद्ध जातले की ह्या देशांतल्यो शक्ती हे आमकां आशिर्वाद दितले की जे विनाश करपाक उठल्यात त्यांचो विनाश जातलो हो त्या वेळाचेर समजतलो
आणि म्हणून हांच्यानी ईडी गठबंधनाचो जर आमी मॅनिफेस्टो पळयलो जाल्यार त्यांची लढाई शक्तीच्या विरोधी आसा अशें तांच्यांनी ताच्या भितर म्हणिल्लें आसा। पण नरेंद्र मोदीजी सदोदीत 4 पिलर आसात अशें आमी मानतात। ह्या देशा भितर जाती धर्म आमी न पळयता, ह्या देशा भितर केवळ 4 पिलर्स आसात आनी त्या 4 पिलर्साक समोर दवरून आमी काम करपाक जाय अशें तेंचें म्हणणें आसा। त्याच्या भितर नारी शक्ती आसत, युवा शक्ती आसत, किसान शक्ती आणि गरीब कल्याण हे 4 बिंदू समोर दवरून या देशाचे पंतप्रधान या देशाचे काम फुडें व्हरत आसात। आणि म्हणून हे सगळें करता आसतना आमी सदोदीत वुमन एम्पावरमेंट आनी चायल्ड वेलफेअर, कारण हे केवळ आमी भाशणां केली अशें न्ही, पण 2014 नंतर ज्या तरेन ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांच्यांनी सदोदीत हे 4 पिलर जे आसात, नारी शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण, ह्या 4 जे पिलर्स आसात तांकां जात आनी धर्म लागना, ते सगळ्या जाती धर्माचे आसपाक शकता। आणि म्हणून 2014 नंतर ज्या तरेन तांच्यांनी ह्या देशाचें काम फुडें व्हरता आसतना वुमन एम्पावरमेंट आनी चायल्ड वेलफेअर म्हणजे महिलेक केवळ भाशणांनी सशक्त करप ना, पण प्रत्यक्ष सशक्त करपाक लागून वेगवेगळ्या माध्यमांतल्यान तांच्यांनी स्कीम हाडले। तातूंतल्यान प्रामुख्यान जर आमी पळयलें जाल्यार मुद्रा लोन जी आसा, ह्या स्किमीच्या माध्यमांतल्यान देशांतल्या 30 कोटी महिलांक ताचो लाभ मेळिल्लो आसा। आनी ताका लागून लेबर फोर्स जो आसा महिलांचो ताचो 23% वयल्यान आज 37% पर्यंत वाडिल्लो आसा। कारण मुद्रा लोन घेणाऱ्यो मॅक्झिमम ज्यो आसा त्यो आमच्यो महिला भगिनी आसा। हायर एज्युकेशनान भितर एनरोलमेंट जो आसा, कारण बऱ्याचदा हायर एज्युकेशनाक चलयो वचनासल्यो, पण 2014 नंतर जर आमी पळयलें आसत जाल्यार दिताले तशा पद्दतीन प्रत्येक वेळाचेर रिजर्वेशन करता अशें ते सांगताले, पण ते करपाक शकले ना। पण भारतीय जनता पार्टीन ज्या वेळाचेर विविध योजनांच्या माध्यमांतल्यान ही नारी जी आसा ह्या नारीक सक्षम केली आणि अशा वेळाचेर ते बिल ह्या लोकसभा आणि राज्यसभे भितर हाडलें। नवीन ज्या वेळाचेर पार्लिमेंट बिल्डिंग कंप्लीट केली, उद्घाटन केलें आणि पयलें बिल ज्या वेळाचेर हाडलें त्या वेळाचेर एकट्याक सुद्दां ताकद जाली ना की विरोधी वचपाची। भाशणां विरोधी केली आसतली, पण मतदान ज्या वेळाचेर करपाचो वेळ आयलो तातूंतल्यान बरेच जाण उठून भायर गेले, पण ते विरोध करपाक शकले ना, कारण ह्या देशांतली नारी ही सक्षम जाल्ली आसा। आनी तेंच्या लक्षांत आयलें की कदाचित ह्या नारीक जर आमी थंय विरोध केलो आसत जाल्यार हे आमकां भायर फिरपाक दिवचें ना, कारण नारी ही एम्पावर्ड जाल्ली आसा। ही नारी शक्ती ही पयलींची नारी उरूं ना। ज्या वेळाचेर भाशणांनी आमी उलयताले की महिला सशक्तीकरण, महिला एम्पावरमेंट, आणि खऱ्या अर्थान 2014 नंतर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांच्यांनी नारी ही लक्ष केंद्रीत दवरली, तिका अपलिफ्ट केल्ली आसा। पण आज हे जे आपल्या भाशणांनी उलोवपाक लागिल्ले आसा, पयली ईडी अलायन्साची पयली जी सभा जाहीर जाली त्या सभे भितर हे उलोवपाक लागिल्ले आसा, नारीक आमी नश्ट करतले, तांकां आमी हे करतले अशी जी भाशा उलयतात, ही भाशा 4 जुनाक ह्या देशांतल्यो नारी शक्ती ज्यो आसा हे सदोदीत तांकां दाखयतले। कारण आमी नारी ही सदोदीत आमी प्रार्थनीय मानलेली आसा, आमी सदोदीत तिका रिस्पेक्ट दिल्लो आसा। आमी सदोदीत सांगतात भारतीय जनता पार्टीची ताकद जर कोण आसत जाल्यार आमची महिला शक्ती। गेल्या 4 निवडणुका अशा पार्लिमेंट असेंब्लीच्यो ज्यो जाल्यो त्याच्या भितर नारीची शक्ती कितें आसा ही नारीन दाखोवन दिल्ली आसा। राजस्थान आसत, मध्य प्रदेश, छत्तीसगड ह्या आनी तेलंगणा ह्या सगळ्या राज्यां भितर तांच्यांनी शक्ती कितें आसूं शकता नारीची दाखोवन दिल्ली आसा। त्यामुळे हांव जो स्टेटमेंट ह्या राहुल गांधी हांच्यांनी केल्लो आसा तांचो हांव निशेध करता, काँग्रेस पार्टीचो निशेध करता। कारण तांच्यांनी केवळ राजकारण करता आसतना केवळ ह्या विविध जे लोक आसात तांकां केवळ मताचो आधार म्हणून मानिल्लो आसा। भारतीय जनता पार्टीन सदोदीत ताका रिस्पेक्ट दिल्लो आसा, दीत आयिल्ले आसा आनी हाच्या फुडें आमी दीत रावतले। आनी त्यामुळे नारीच्या फाटल्यान भारतीय जनता पार्टी सदोदीत ठामपणान उबी रावतली। आणि म्हणून आमचे जे नरेंद्र मोदीचे विजन आसा, नरेंद्र मोदीजीचें जे स्वप्न आसा की त्यांचे स्वप्न आसा की ह्या देशा भितर आमकां तिसरी ताकद 2024 करतले, म्हणून आमी 400 पार म्हणटात। ह्या देशा भितर आमी गरीब कल्याण जे आसा हांकां आमी अपग्रेड करपाचें आसा, म्हणून आमी 400 पार म्हणटात। ह्या देशा भितर किसान जो आसा ही आमची खरी शक्ती आसा, म्हणून आमी 400 पार म्हणटात। ह्या देशा भितर युवा जो आसा तो सक्षम युवा शक्ती ही भारतीय जनता पार्टीची ताकद आसा, म्हणून आमी 400 पार म्हणटात। ह्या देशा भितरली महिला जी आसा ती महिला आमी शक्ती आमची ताकद म्हणटात, म्हणून आमी 400 पार म्हणटात। मजबूत भारत करपाक लागून आमी 400 पार म्हणटात। आत्मनिर्भर भारत करपाक लागून आमी 400 पार म्हणटात आणि समृद्ध भारत करपाक लागून सुद्धा आमी 400 पार म्हणटात। आणि म्हणून
आज हांव तुमच्या माध्यमांतल्यान ज्या तरेचो स्टेटमेंट राहुल गांधी हांच्यांनी केल्लो आसा ताचो निशेध करता, ह्या देशा भितर काँग्रेस पार्टीचो निशेध करता आनी म्हाका पूर्ण विश्वास आसा 4 तारखेर जुनाक 7 मेक गोंया भितर निवडणुका जातल्यो आनी 4 जुनाक जो रिजल्ट जातलो त्या रिजल्टा भितर आमकां परत एकदां दिसून येतलें की जे नारी शक्ती जे खबर करपाक उठिल्ले आसात तांकां साथ मेळटली की ह्या नारी शक्तीचो आशिर्वाद भारतीय जनता पार्टीक मेळटलो हे आमकां 4 जुनाक स्पश्ट जातलें। इतलें सांगपाक लागून हांव आज तुमकां आज मुद्दाम आपयलें आनी ताका लागून परत एकदां तुमकां सगळ्यांक धन्यवाद दिता आनी तुमकां जर कितें उलोवपाचें आसा विचारपाक आसत ना आम्ही काँग्रेसीक दोष अजिबात दिना, खंय दिला दोष हांवें तुका सांगलें की हांवें जे आतां तुका सांगलें आमी त्या आसोपात दोष न्ही, पण एखादो जर आमच्या नारीच्या शक्तीच्या संदर्भात जर एखादो विरोधी स्टेटमेंट करता आमी मुगी रावचे ना। आज आमी तेंचेर हें करना, आमकां आमी म्हणिल्लें आसा आमी तोंडान उलयना, आमी जें कितें केल्लें आसा तें आमी तुमच्या समोर दवरिल्लें 2014 ते आतां पासून केवळ नारी शक्तीचें भाशण दिवना, केवळ रिजर्वेशनाचो विशय उलोवना, पण ते रिजर्वेशन करच्या पयलीं नारीक ह्या समाजा भितर रिस्पेक्ट कसो निर्माण जालो, नारीचो हे जो कशें केलें ह्या संदर्भात तुमकां सांगिल्लें आसा। ह्या देशाची सर्वोच्च पद जें आसा हें नारी कडेन दिल्लें आसा। आज देशाची राष्ट्रपती ही सुद्दां नारी आसा आनी त्यामुळे विविध जे आसा ते हांवें सांगिल्लें आसा। विरोध करूना, कोणाक हांवें तेंचेर क्रिटिसायज करना, पण त्याच्या स्टेटमेंटाचेर त्याची वृत्ती जी आसा त्या वृत्तीचेर हांव क्रिटिसिजम करता। दक्षिण कन्नड बाब तुम्ही आयज नारी शक्तीचेर उलयता, तुमच्या वांगडा दोन्ही लीडर आहा ते सावथाचे आसा, हो हिंट काय म्हणून सावथाक नारी काय ना, आमचे सदोदीत भारतीय जनता पार्टी सदोदीत कशें आसा की आमचे सिंबल जो आसा तो कमळ, तो आमचो उमेदवार आसा। त्यामुळे नारी दितले मेल दितले त्याच्यावर जो उमेदवार दितलो तो उमेदवार, कारण दोगूय आमचे विनय तेंडुलकर आमचे कन्व्हेनर आसात दक्षिण गोंयचे, आमचे सकलबाब आमोणकर आमचे आमदार आसात, विनय 2दा त्या सावर्डे आमदार आशिल्ले आनी त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सांसद आनी त्यामुळे आमचे लिडर सक्षम आसात आनी म्हणून आमी त्यांच्या आधाराचेर आनी गोंयच्या लोकांच्या आधाराचेर हांव आतांय तुमकां सांगता दोनूय सीट जे आसात ते भारतीय जनता पार्टी स्वताच्या ताकदीचेर लोकांच्या आशीर्वादाचेर बहुमतान आमी निवडून येतले ते हांव तुमकां ठामपणान सांगता। उमेदवार कोणूय आसूं दी, नारी आसूं दी किंवा मेल आसूं दी, पण भारतीय जनता पार्टीचो सिंबल जो आसा तो कमळ आसा, भारतीय जनता पार्टीचो उमेदवार हो कमळ आसा। सर, जेन्ना नारीचे उलयता नॅशनल लिडरशीप तुमचे मणिपूर सारकेल्यान व्हिडिओ येतात अबाउट विमेन, तशेंच हाथरस केस जालो ताजेर सायलन्स आशिल्ले, रेसलिंगाची जेन्ना आंदोलनां जाली तेंचो ब्रिज भूषण तुमचोच MP आशिल्लो ताजेर सायलन्स आशिल्ले। तेजे मणिपूरचे तुका जे कितें खबर आसा ते तुका पूर्ण खबर ना, त्याची वस्तुस्थिती जी आसा पळय ती जर तुवें पळयली आसत जाल्यार तुका दिसतलें, कारण कशें आसता बऱ्याचदा खासता एक कडेन खाजेता दुसरे कडेन अशें म्हणणें आसा। तातूंत हांव मुद्दमच नाका, फुडें जर उलोवंक गेलो जाल्यार हांवें कितें सांगलां तें सांगून येवचें ना, भलतें येतलें। त्यामुळे त्या विशयाचेर तुका जाय जाल्यार परत 2 दिसांनी जाय जाल्यार म्हजे कडेन यो, हांव तुका तुवें जें विचारलें तेचेर हांव पूर्णपणे तुका सांगता, तूं कन्विन्स जातलो आनी मागीर हांवें कितें सांगलां तें तूं बरयतलो, इतलें म्हाका पूर्ण विश्वास आसा। आनी कारण हो सगळो रिकॉर्ड आमचे कडेन आसा, आमी अशें उलयना, फेक उलयना, जें उलयता तें विथ द प्रूफ हाचेरूच सांगता। पूण हाजेर नॅशनल लिडर ओपनली कित्याक घेना तशें? खंयचे नॅशनल लिडरान जें सांगपाक जाय ज्या वेळाचेर नॅशनल, कारण हांवूय राज्यसभेन आशिल्लो आनी त्या वेळाचेर हांवें पळयलां ज्या वेळाचेर एखादो विशय मागतात आनी ज्या वेळाचेर ते उत्तर दिवपाचो वेळ येता पळय तेन्ना समोर बसनात, उठून वतात ते, आनी त्यामुळे सगळ्या विशयाचेर होम मिनिस्टरान जो उत्तर जाय तें पूर्णपणे दिल्लें आसा आनी ठामपणान दिल्लें आसा। सर, कमळावरती इतकी गॅरंटी आहे तर मग दक्षिण गोव्याचा उमेदवार डिक्लेअर करायला वेळ वेळ अजिबात नाही, कोणी म्हटलं वेळ करता, वेळ करतच नाही ना, कारण कसं आहे प्रॉब्लेम काय आहे की त्यांना काल होतं वेस्ट बेंगॉल आणि बिहार ही मोठी राज्य आहेत आणि त्यामुळे जे जे छोटे छोटे राज्यांचे राहिलेले आहेत आज किंवा उद्या होईल, 100% होईल। कारण कसं आहे की आपल्याला पूर्ण माहित आहे, कारण आम्हाला माहित आहे की आमचे उमेदवार कोण, आमचा उमेदवार कमळ, आणि त्यामुळे आज दिला आणि उद्या दिला, आता काम काय थांबलंय का नाही ना। आज मुख्यमंत्री परवा होते 3 मतदारसंघात, म्हणजे पूर्णपणे आम्ही दक्षिण गोव्याचे 14 मतदारसंघामध्ये जाहीर सभा पूर्ण झाल्या। आमचे विनयजी पूर्णपणे साऊथ गोव्यामध्ये आहेत, काल मी त्यांच्या मतदारसंघात होतो, फक्त इलेक्शन कमी हे झालं डिक्लेअर, आणि त्यामुळे आम्ही कमळ लावलं नाही, 3000 महिलांची सभा केली। त्यामुळे सगळीकडे वातावरण आहे, सगळे आम्ही काम करतोय, त्यामुळे प्रश्नच येत नाही उमेदवार कधी 2 दिवसात।
चिन्ह महत्वाचं आहे. भारतीय जनता पार्टीचं आम्ही काम करताना त्या चिन्हामुळे आम्ही काम करतोय. सो त्यामुळे कुठे आम्ही सगळी मतदारसंघाची सगळी ऑफिसेस वगैरे येणाऱ्या 8 दिवसात बघा कशी सगळी ओपन होणार. सामान्य कार्यकर्त्यांना तिकीट दिली त्याला काय प्रॉब्लेम नाही. भारतीय जनता पार्टीला जो उमेदवार केंद्र देईल त्याच्या पाठीमागे ठामपणे राहू आणि भारतीय जनता पार्टी मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ एवढं पण मी तुम्हाला सांगतो. काय एसटीचे लिडर्स आहा पळय ते गांवागावांनी बीजेपीच्या अगेन्स्ट प्रचार करतात ताचो इफेक्ट बीन पडटलो. हे पण आम्ही कोणाच्या वचनां भारतीय जनता पार्टीने जे सांगिल्लें आसा ते पूर्ण केल्लें आसा. होम मिनिस्टरान कॅबिनेट हातून डिसिजनूय घेतिल्लें आसा. त्यामुळे ती व्हडली सभाय त्या दीस काणकोण जाली आनी त्यामुळे आमकां पूर्णपणे विश्वास आसा या गोंया भितर रावणारे एसटी बांधव हे सदोदीत भारतीय जनता पार्टीचे सदोदीत समर्थक आसात. आता प्रत्येक निवडणुकीक ज्या ज्या वेळाचेर पॉलिटिकल तांकां ज्या वेळाचेर एसटी स्टेटस येयलो तो भारतीय जनता पार्टी केंद्रात आनी गोंयांत आशिल्ली पळय सत्तेर तेन्नाच मेळिल्लो आसा. आनी आमच्या एसटी बांधवांक गोंयचा पूर्ण विश्वास आसा भारतीय जनता पार्टीचेर भारतीय जनता पार्टीच्या ताकदीचेर. म्हणून ह्या देशा भितरली सर्वोच्च पद जी आसा ती सुद्धा एसटीच आसा न्ही. आमची राष्ट्रपती ती एसटी आसा. आमच्या गोंयचे जे 4 आमदार आसा आमचे उत्तर दक्षिण गोंया भितर आसात ते आमच्या एक आमचो उत्तरेक आसा. बाकी 3 जाण आसात ते 3 जाण आमचे हांगा आसात दक्षिणेक आसात. त्यामुळे पूर्णपणे भारतीय जनता पार्टी त्या बरोबर रावतले हेचो ठाम विश्वास आसा. आणि ते रिझर्वेशन जे आसा 2027 निवडणुकी पयलीं पूर्णपणे ते इम्प्लिमेंट जातले. कॅबिनेट सगळे जाले. आता कशें जाता जो न्हिदता पळय खरोच न्हिदला पळय ताका उठोवप इजी. सॉंग करता पळय ताका उठोवपाक डिफिकल्ट तशी परिस्थिती आसा. ताका कोण जे 2-3 जाण करता ताका कितें करतले आमी. त्यामुळे त्यांनी जर सॉंग खरोच न्हिदलो आसत न्ही जाल्यार मातसो हालयतकच तो उठता. जाल्यार कितें आतां समजा न्हिदूनच चलयलें जाल्यार कितें करतलो. नाका आतां म्हाका दिसता की आमी त्या विशयाचेर म्हाका म्हजें जें कितें सांगिल्लें आसा त्या नारी शक्तीचो जो अपमान आसा तेचेर आमी पयलीं वचूया. हांवें तुका इन शॉर्ट कितें पासपोर्टाचो इश्यू आसा तो कोण लागच्या पयलीं करता. तूं आयकून घे ते सगळे विशय जे आसा पळय तेचेर वेगळे आमी आतां कशें जाता नवे करपाक डिफिकल्ट आसा कारण आतां कोड ऑफ कंडक्ट लागिल्लो आसा. म्हाका इलेक्शन कमिटीची नोटीस येतली की तुवें कमिटमेंट केलो म्हणून आतां हांव सांगून तुका वैयक्तीक भितर सांगता हांव सत्तेन मागीर दुसरें म्हाका नोटीस येतली हांवें कमिटमेंट केलो म्हणून. त्यामुळे म्हाका कमिटमेंट करपाचो ना. 4 जुलया नंतर तुका जाय तो स्टेटमेंट म्हजे कडल्यान घेवं किंवा आतां जर बरोवचो ना आसत जाल्यार मागीर म्हाजे कडेन येवन भितर उलय तुका सांग. कारण हांवें विशय केला न्ही तो हांवें विशय केला त्यामुळे कितें आहा तें हांव पळयतां. थँक्यू तुमकां धन्यवाद. Arjit contesting election this time, so it Yeah. will damage you.